आदाब, जय हिंद। मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज आए हुए हम मलकापुर शहर रेलवे स्टेशन के ऊपर बाबा साहब के पुतले के पास में। यहाँ पर कांग्रेस के कुछ लोग आए हुए हैं। दिल्ली के अंदर जंतर मंतर के ऊपर जो छात्रों का आंदोलन चालू था, सोनम वांगचुक और कॉकरोच जनता पार्टी के अजय दीपके, आज वो लोगों की नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान की जीत हुई है। हम तो ये कहेंगे कि तनके खड़ा था वो पेड़ जड़ से उखड़ गया, वाकिफ नहीं था वो हवा के मिजाज से। रिश्ता दिल्ली जंतर मंतर पर नहीं बल्कि देश के 7 स्टेटों के अंदर छात्रों का आंदोलन चालू था। छात्रों के ऊपर लाठीचार्ज हुआ, उसके बाद भी छात्र अपनी मांग को लेकर जगह पे से हटे नहीं और आज वो मांग मनवा के रहे। देश के अंदर तो ये भी कहा गया था कि ये सरकार के अंदर राजीनामे नहीं होते हैं, लेकिन आज ये देश की जनता ने देखा है कि वो सरकार को भी, तानाशाही सरकार को भी झुकना पड़ा और राजीनामा देना पड़ा। आज उनके जब चर्चा हुई, वहाँ पर उनकी जब बातचीत हुई, राजीनामे की बात तो ओपन हुई, लेकिन उनकी जो मांगे थी और भी वो मांगों के ऊपर चर्चा करने का बोला गया। उसके विषय के अंदर आज मलकापुर शहर के अंदर इससे पहले भी तमाम लोगों ने मोर्चे काढ़े, हर संगठन ने, हर पक्ष के लोगों ने। देश के बच्चों की, छात्रों की अगर जीत हुई तो सबको खुशी होती है। उसके विषय के ऊपर यहाँ पर आए हुए हम उनसे बात करते हैं। डॉक्टर साहब, सोनम वांगचुक के उठा के ले जाने के बाद में अभिजीत दीपके जो है कॉकरोच जनता पार्टी के, उन्होंने वो मोर्चे को संभाल के रखा था और सरकार तो तानाशाही कर ही रही थी। इससे पहले भी हमने न्यूज़ बनाया, आप लोगों ने बाइट दी, लेकिन आज वो बच्चों की जीत हुई, आज सरकार को झुकना पड़ा। उसके ऊपर आपका क्या कहना है? जो जे विद्यार्थ्यांनी आंदोलन, विद्यार्थी, युवक आणि सर्व देशातले पालक ज्या नीट परीक्षेचे पेपर फुटले, आणि नीटच नाही तर बऱ्याच परीक्षांचे पेपर फुटले, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की TETचे पेपर फुटले आणि त्याच्यामुळे ते परीक्षा रद्द करावी लागली। तर हे जे युवकांचं भविष्य आहे हे अतिशय अंधकारमय या देशामध्ये झालेलं आहे। आणि आजपर्यंत कुणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारच्या विरोधात कधी रस्त्यावर आलं नाही। ते कदाचित एक मनातली भीती असेल किंवा काही असेल, पण या मोर्चाच्या माध्यमातून, या जो आव्हान केलं होतं हे याचं धरणे आंदोलन, याच्या माध्यमातून जनतेच्या आणि खास करून युवकांच्या मनात जे भय होतं ते आता निघालं आहे। आणि युवक म्हणजे जे कोणी आपण एक्सपेक्ट नव्हतं केलं, जे कोणी त्याची हे ठरवली नव्हती की इतके लोक दिल्लीला त्या ठिकाणी येतील, सर्वांचं एक्सपेक्टेशन होतं की 10-15 हजार लोक त्या ठिकाणी येतील, परंतु तिथे लाखोच्या संख्येने युवक आणि पालक आणि सर्व त्यांना जे सपोर्ट करणारे लोक आहेत ते त्या ठिकाणी जमा झाले। सर्व जे विरोधी पक्ष आहे त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यामधून हे देशभर एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि या हुकुमशाही सरकारला या आंदोलनाच्या पुढे झुकावं लागलं। आणि त्याच्यातला एक जो मागणी होती ते आता सरकारने मान्य केली आहे की धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा त्या ठिकाणी झालेला आहे, पण मागणी त्याच्यापेक्षा मोठी आहे। हे जे एज्युकेशन सिस्टीम आहे, एज्युकेशनवर जो पैसा सरकार खर्च करते तो इतका अत्यल्प प्रमाणात आहे की येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत त्याच्यावरती तुमचं जास्त अलॉटमेंट आर्थिक होत नाही तोपर्यंत भारतातली एज्युकेशन सिस्टीम, जिचं एकेकाळी नाव होतं की भारतातली एज्युकेशन सिस्टीम हे जगातली सर्वात एक चांगली शिक्षण पद्धती आहे, परंतु आता त्याच्यावरती दिवसेंदिवस जे बजेटमध्ये कटौती करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीमचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे, पूर्ण ब्रोकनअप झालेली आहे एज्युकेशन सिस्टीम। तर हे सिस्टीमसुद्धा सुधारली पाहिजे। आणि जो हल्ला विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर त्या ठिकाणी केला तो अतिशय विभत्स, किळसवाणा आणि आपली दादागिरी किंवा सत्तेचा माज असलेल्या लोकांनी तो दाखवलेला आहे। आणि त्या विद्यार्थ्यांवर काठीला खिळे लावलेल्या, काठींनी लाठीमार करण्यात आला, टिअर गॅसचे शेल सोडण्यात आले, नंतर पिलेट गन्सचा त्या ठिकाणी वापर झाला। आता पिलेट गन्स हे शांततापूर्ण आंदोलनावर जगभरात कुठेच वापरलं जात नाही, पण भारताच्या या हुकुमशाही सरकारनं ते विद्यार्थ्यांवरती आणि युवकांवरती पिलेट गनचा मारा केला। त्याच्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे काहींच्या डोळ्यात त्या पिलेट्स गेल्या, त्यामुळे कायम अंधत्व येते। तर असे बरेच लोक हे झाले। आपली मीडिया किंवा सरकार त्याचा आकडा देत नाही आहे, पण त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांच्यावरती जे दाखल गुन्हे आहे ते गुन्हे, सर्व फौजदारी गुन्हे मागे घेतले पाहिजे, हे एक दुसरी अट आहे। आणि हा जो अत्याचार केला, इव्हन म्हणजे मुलींवरती मोलेस्टेशनसारख्या ह्या
या पोलिसांनी केल्या आणि ते कोणाचे वरून ऑर्डर असल्याशिवाय की हे आंदोलन दडपून टाकलं पाहिजे अशा ऑर्डर असल्याशिवाय पोलीस हे करू शकत नाही. तर त्यासाठी पंतप्रधान मोदींनी या युवकांचा या देशातील विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. ह्या सगळ्या मागण्या आहेत. त्यातली फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि अजूनही ते नक्की नाही की धर्मेंद्र प्रधानचं फक्त खातं बदलवण्यात येईल, ते पूर्ण कॅबिनेटमधून बाहेर होतील. कारण मागणी अशी होती की अशा प्रकारचा जो मंत्री आहे, निष्क्रिय मंत्री आहे, ज्याला आपल्या डिपार्टमेंटचं काम करता येत नाही, ते एज्युकेशन मिनिस्ट्री झाल्यापासून नीटचे पेपर हे दुसऱ्यानं फुटलं, पहिल्यानं नाही आहे. तर अशा निष्क्रिय माणसाला त्या कॅबिनेटमध्येच जागा मिळायला नको, त्याचं कुठेही पुनर्वसन या सरकारनं करायला नाही पाहिजे, हे सुद्धा त्याच्यातली मागणी आहे. त्याच्यामुळे एक मागणी मान्य झाली. पण मला वाटते की हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे हे तेही पुढे असंच चालू राहील आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. कारण विद्यार्थी हे देशाचं फ्युचर आहे, हे भविष्य आहे. आपण जे आहे किंवा जे आता सत्तेमध्ये आहे हे भूतकाळ आहे, पण हे भविष्य आहे आणि या भविष्याला तुम्ही असं चिरडून टाकू शकत नाही. हे आज या युवा शक्तीनं या देशाला दाखवून दिलं. ये तो डॉक्टर साहब इन्होंने अपनी बात रखी है. देश के अंदर तो सरकार ने फोड़ाफाड़ी करके अपनी मनमानी करना चालू की थी और सरकार को ऐसा लग रहा था कि जंतर मंतर के ऊपर 5-50 हज़ार 1 लाख भी अगर छात्र आए तो भी अपन इनको मार कूट के अपन उनके आगे नहीं झुकेंगे. लेकिन हिंदुस्तान के अंदर 7 स्टेटों के अंदर जब ये आंदोलन फैला और छात्र रोड के ऊपर निकलना चालू हुए तो वहाँ पर सरकार को झुकना पड़ा. देखते हैं अभी आगे छात्रों के लिए वो क्या करते हैं. मैं शब्द की गूंज का संपादक शेख जमील शेख जान मोहम्मद, कैमरामैन ईशा शेख के साथ मलकापुर स्टेशन रोड.